तर बीड जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे हाहाकार बघायला मिळतोय। अनेक गावांमध्ये अजूनही पुराचं पाणी कायम आहे। गेवराई तालुक्यातील पिंपळगाव येथे 12 ते 13 लोक गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेत। त्यांना काढण्यासाठी एनडीआरएफचं पथक देखील बोलवण्यात आलं, मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफला देखील या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढता आलं नाही। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टर मागवलंय। दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची आणि पूर परिस्थितीची वाईट स्थिती आहे। या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली। मात्र प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातात। माझ्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी साहेब आहे। सर, काय जिल्ह्याची एकूण परिस्थिती आहे, किती ठिकाणी लोक अडकलेले आणि आपण काय काय हालचाली करतोय, काय काय उपाययोजना करतोय? आता सिंदफणा नदीमध्ये मोठा पूर आलेला आहे। तो कालपासून आपण इकडे खामगाव या गावापासून ऑलमोस्ट 23-24 लोकांना एनडीआरएफच्या मदतीने आपण रेस्क्यू केला होता। आता इकडे पिंपळगाव कनाटा या ठिकाणी आपण 13 लोकांना प्रयत्न केला, पण नदीचा प्रभाव खूप जास्त असल्यामुळे फ्लो खूप जास्त असल्यामुळे आपण बोर्डचा वापर करणं शक्य झाला नाहीये। तो त्यासाठी आम्हाला चोपरच्या मागणी केलेला आहे आपण, क्योंकि कुठलाही दुसऱ्या परिस्थिती नाहीये आता। त्यासोबतच आता आमचा जेकवाडी पासून आणि माजलगाव या दोन्ही प्रकल्पापासून 1 लाख पेक्षा जास्त क्युसेक विसर्जन चालू आहे। त्यामुळे तिकडेच्या जो नदी काठावर जो 12-13 गाव आहे तो आपण आयरिस मध्ये मॅप करून घेतलाय। त्या गावांना सुद्धा आपण सेफ ठिकाणी पण शिफ्ट करत आहे। बरं, आतापर्यंत किती लोकांना हलवलंय सर, आणि कुठे कुठे खूप परिस्थिती गंभीर आहे, आपण प्रयत्न करतोय, किती लोक अडकले आतापर्यंत, काही माहिती आहे? आता जो ट्रॅप झालेले लोक तुम्हाला विचार केला असेल तर त्यांच्या फक्त गेवराई पासून आता मला इन्फॉर्मेशन आहे। गेवराई मध्ये इकडे आता पिंपळगाव कनाडामध्ये 13 लोक आणि हिंगणा इकडे 6 लोक, असं 19 लोकांची माहिती आहे। बाकी सर्व ठिकाणी आपण सेफर लोकेशन मध्ये शिफ्ट केलेलं आहे भरपूर लोकांना। आता केज मध्ये काल 70 लोकांना शिफ्ट केलं होतं आपण मांजरा नदीच्या मुले। आता परलीमध्ये सरस्वती नदीच्या मुले आपण शिफ्ट करत आहे। त्यासोबत आता माजलगाव मध्ये मी सांगितल्याप्रमाणे 12 ते 13 गाव जो लो लाईंग एरियाज मध्ये आहे, तिकडे पुराच्या धोके आहे, तिकडून आपण ऑलमोस्ट 200 पेक्षा जास्त लोकांना आता शिफ्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे। बरं सर, धुळे सोलापूर महामार्गावर पण एक वन साइड पूर्ण बंद पडली, आता पूर्णपणे पाणी साचलंय कारण नदीनेच पात्र बदललेलं आहे। तर आता आपण त्या महामार्गाबद्दल काही निर्णय घेतोय? त्यामुळे आता काही आपण करू शकत नाही। त्यामुळे काय की आता पूर्ण तुम्हाला सुद्धा माहित असेल सिंदफणा आता ओरिजिनल ट्रॅक सोडून आता दुसऱ्या नवीन ट्रॅक मध्ये गेलेला आहे। तो वगैरे आपण त्यासाठी काही नियोजन आपण करू शकत नाहीये। पण आता सकाळी मी जेव्हा पोस्ट झाला होता फक्त तिकडे 1 फूट तिकडे पाणीच नव्हते, आता 2-3 फूट पाणी झालेलं आहे। त्याप्रमाणे पाणीचा प्रभाव वाढत आहे। आपण बघू आता कुठल्या पद्धतीने नियोजन करू म्हणून। बरं, लोकांना काय आव्हान करेल सर? बरेच लोक जीव धाडसपणे पाण्यात घुसतात, प्रशासनाकडून काय आव्हान केलं जाईल की काय काळजी घेतली पाहिजे? सर्व एकच मुद्दा आहे की प्रशासन जो सूचना देते, निर्देश याचे पालन करावा तुम्ही। म्हणजे भरपूर लोक असं आहे की त्यांच्या वस्तू आणि घर सोडून देण्यासाठी नकार देतात आणि त्यामुळे नंतर आम्हाला धोकेदायक सिच्युएशन निर्माण होतात। त्यासारखं नाही झाला पाहिजे। प्रशासन जो शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला सूचना देतात, आव्हान देतात, तो पालन करायला पाहिजे। पण सेफर ठिकाण लोकेशन मध्ये शिफ्ट झाला पाहिजे। तुमच्या संपत्ती असेल, दुसरा काही असेल तो नंतर बघू आपण। जीव सेव्ह करण्याचा तुमचा पहिला प्रथम मुद्दा असणं अपेक्षित आहे। नक्कीच हे होते जे बीडचे जिल्हाधिकारी स्वतः ट्रॅक्टर मधून फिरून हे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि लोकांना देखील आवाहन केलं जातं की प्रशासनाच्या सूचना पाळा। काही गावांमध्ये अजूनही लोक अडकलेली आहे आणि आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एनडीआरएफची बोट जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आता हेलिकॉप्टर मागवलं जाणार आहे। बघूया की आता काय काय प्रयत्न केले जातात। मात्र लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि त्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, बीड।